नमस्कार. आपल्या हाती भगवद्गीतेशी संबंधित काही संदर्भ आहेत आणि आज आपण त्यातून एका विशिष्ट श्लोकावर अध्याय 1 श्लोक 16 यावर थोडं खोलात जाऊन बोलणार आहोत. हो, म्हणजे कुरुक्षेत्र युद्धाच्या अगदी सुरुवातीचा तो क्षण खूप महत्वाचा संदर्भ आहे हा. अगदी. आणि आपला उद्देश हा आहे की या श्लोकात जे युधिष्ठिर, नकुल आणि सहदेव यांच्या शंखांचा उल्लेख आहे, हो, त्यांचे शंख, त्यांचं नेमकं महत्त्व काय आणि काय सांकेतिक अर्थ असू शकतील यात, हे जरा समजून घ्यायचंय. बरोबर. तर श्लोक असा आहे: अनंत विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिरः नकुलः सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ. स्पष्ट उल्लेख आहे नावांचा. हो, म्हणजे सरळ अर्थ लावायचा तर कुंतीपुत्र राजा युधिष्ठिर त्यांनी अनंत विजय नावाचा शंख फुंकला. आणि मग नकुल आणि सहदेव. हो, नकुल यांनी सुघोष आणि सहदेव यांनी मणिपुष्पक नावाचा शंख फुंकला. ही झाली अगदी काय म्हणतात त्याला फॅक्च्युअल माहिती. बरोबर. पण इथेच थांबून नाही चालणार, नाही का? म्हणजे हे केवळ शंख फुंकले, आवाज केला असं नाहीये. नाही नाही, नक्कीच नाही. आपल्या समोरच्या माहितीनुसार हे शंख फुंकणं म्हणजे केवळ युद्धाची घोषणा नव्हती, ती एक प्रकारे पांडव पक्षाची सज्जता होती. अच्छा. म्हणजे आम्ही तयार आहोत हे दाखवून देणं. हो, आणि फक्त तयारी नाही तर त्यांचा आत्मविश्वास, त्यांचं मनोधैर्य या सगळ्याचा तो नाद होता. जणू प्रत्येक जण स्वतःच्या अस्तित्वाची आणि क्षमतेची ग्वाही देत होता. आणि त्यात अजून एक रंजक गोष्ट म्हणजे ह्या शंखांची नावं किती विचारपूर्वक ठेवली आहेत असं वाटतं. युधिष्ठिराच्या शंखाचं नाव बघा, अनंत विजय. अगदी. अनंत विजय म्हणजे कधीही न संपणारा विजय. हो ना. हे नाव ऐकल्यावरच असं वाटतं की ते युधिष्ठिराच्या व्यक्तिमत्वाशी किती जोडलेलं आहे, त्याची ओळखच आहे जणू. अगदी. आणि आपले जे संदर्भ आहेत ते सांगतात की अनंत विजय हे केवळ एक नाव नाहीये, ते युधिष्ठिराची जी धर्मनिष्ठा होती आणि त्याचा जो विश्वास होता की अंतिम विजय हा सत्याचाच, धर्माचाच होणार, याचं ते प्रतीक आहे. म्हणजे त्याच्या स्वभावाला, त्याच्या ध्येयाला ते नाव दर्शवतं. जणू तो केवळ युद्ध जिंकण्याची नाही तर धर्माच्या शाश्वत विजयाची घोषणा करतोय. बरोबर, अगदी तसाच. मग नकुल आणि सहदेवांच्या शंखांबद्दल काय? म्हणजे सुघोष आणि मणिपुष्पक युधिष्ठिराच्या अनंत विजय इतका थेट अर्थबोध नाही होत या नावांवरून. नाही होत, खरंय. आपल्या स्त्रोतांमध्ये सुद्धा या दोन नावांचा अनंत विजय इतका स्पष्ट खुलासा नाहीये, पण तरी आपण नावांवरून काही अंदाज नक्कीच बांधू शकतो. जसे की आता सुघोष म्हणजे काय? सुंदर किंवा मोठा आवाज असा अर्थ होऊ शकतो. मग हे नाव नकुलच्या युद्धातल्या कौशल्याशी जोडलेलं आहे का? किंवा कदाचित त्याच्या एकंदरीत व्यक्तिमत्वाशी. ऐकलंय की तो खूप देखणा होता. हो, तीही एक शक्यता आहे. किंवा मणिपुष्पक म्हणजे जणू काही रत्नांचं फूल. हे कदाचित सहदेवाचं जे ज्ञान होतं, त्याची बुद्धिमत्ता, विवेक. म्हणजे हे केवळ योद्ध्यांची ओळख सांगणारे नुसते टॅग्स नव्हते तर. नाही, अजिबात नाही. तर त्या व्यक्तीच्या गुणांचा किंवा भूमिकेचा एक प्रकारे ध्वनी आणि नावातून आविष्कार होता असं म्हणूया. हो, अगदी बरोबर. तो क्षण डोळ्यासमोर आहे ना, युद्धाची ती भीषण सुरुवात. आणि त्यावेळी प्रत्येक योद्ध्याचा शंखनाद तो फक्त आवाज नव्हता. नाही, तो त्याच्या चारित्र्याचा, त्याच्या संकल्पाचा आणि त्या युद्धाकडे पाहण्याच्या त्याच्या दृष्टिकोनाचा प्रतिध्वनी होता. म्हणजे नावांसकट शंख वाजवणं ही एक खूप प्रभावी मानसिक आणि सांकेतिक कृती होती. खरंय. केवळ ध्वनी नाही तर अर्थपूर्ण घोषणा होती ती. बरोबर. थोडक्यात सांगायचं झालं तर भगवद्गीतेतला हा उल्लेख आपल्याला हेच दाखवून देतो की कुरुक्षेत्राच्या रणांगणावर वाजलेले हे शंखनाद केवळ युद्धाची सुरुवात नव्हती, तर ते योद्ध्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणि त्यांच्या ध्येयाचे शक्तिशाली प्रतीक होते. आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की आपल्या स्रोतांनुसार नावं महत्वाची आहेत हे तर स्पष्ट आहे. हो, पण बघा ना, युधिष्ठिराचं अनंत विजय हे नाव एका अमूर्त संकल्पनेकडे निर्देश करतो. विजय. बरोबर. पण सुघोष म्हणजे सुंदर ध्वनी आणि मणिपुष्पक म्हणजे रत्नपुष्प ही नावं जरा अधिक मूर्त म्हणजे इंद्रिय अनुभवांशी संबंधित वाटतात. ध्वनी, रूप. अच्छा, तुमचा मुद्दा लक्षात आला. तर मग या फरकावरून म्हणजे एका बाजूला अमूर्त संकल्पना आणि दुसरीकडे मूर्त गोष्टी, यावरून नकुल आणि सहदेव यांच्या प्रत्यक्ष युद्धातील भूमिकेबद्दल किंवा त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या वेगळ्या पैलूंबद्दल काही वेगळं सूचित होतं का? म्हणजे ज्याची नोंद कदाचित महाभारताच्या मोठ्या कथानकात इतरत्र असेल. हो, हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाही का? त्यावर अधिक विचार करायला हवा.